हॅलो स्टुडंट, तर कसे आहात सर्वजण. लास्ट पार्टमध्ये आपण क्वेश्चन नंबर 25 to 50 केलं मॅथ्सचं. हा आपला 2022चा स्कॉलरशिपचा पेपर आहे. तर आपण क्वेश्चन नंबर 25 to 50 पर्यंत केलं. तर ह्या पेपरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 50 to 75 म्हणजे कम्प्लीट मॅथ करणार आहेत आणि त्यामध्ये भरपूर सारे टॉपिक्स कव्हर होतील. आणि आय होप की हा पेपर तुम्ही जर पाहून गेला तर तुम्हाला 100 ना 101% तुमच्या एक्झाममध्ये नक्कीच तुमचे 10 ते 15 मार्क्स वाढतील, ह्याची मी गॅरंटी घेतो. कारण की काय माहिती आहे का, स्कॉलरशिप मे बी वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे क्वेश्चन्स असतील, पण सगळ्यामध्ये कॉमन काय असतं की जे क्वेश्चनचा टाईप असतं ना, ज्या टाईपचे क्वेश्चन येतात ते कॉमन असतात. ठीक आहे, मग त्या टाईपचे क्वेश्चन येतात, तेच क्वेश्चन येतात पण त्या टाईपचे येतात, त्या प्रकारचे क्वेश्चन येतात. तर आपण इथं जर समजा पाहून गेलो तर त्याची आपल्याला थोडी कल्पना झाली की अशाच्या प्रकारचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात, तर आपण भरपूर चांगल्या प्रकारे एक्झाममध्ये परफॉर्म करू शकतो. सो लेट्स बिगिन. आपला हा 2022चा एक्झाम पेपर आहे. तर आपण लास्ट पार्ट तुम्ही पाहू शकता चॅनलवर जाऊन की लास्ट पार्टमध्ये आपण कव्हर केलेलं आहे क्वेश्चन नंबर 25 to 50. ह्या पार्टमध्ये आपण कव्हर करू क्वेश्चन नंबर 50 to 75. तर आपण सुरू करू. तर क्वेश्चन नंबर सगळ्यात आधी आपण करू 51 वाला. तर विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट. ठीक आहे, तर म्हणजे ह्यामध्ये आपल्याला काय विचारलं की कोणतं वाला जे ऑप्शन आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे, तर पहिलं ऑप्शन काय की एनी नंबर मल्टिप्लाइड बाय 0 गिव्स द सेम नंबर. ठीक आहे, म्हणजे काय म्हणते की आपण 5 ला समजा मी 0 मल्टिप्लाय केलं, 5 मल्टिप्लाइड 0 इज इक्वल टू 5 असं म्हणतंय. इज दिस राईट? दिस इज नॉट राईट. ठीक आहे, दिस इज इनकरेक्ट. तो आपला ऑप्शन नंबर 1 जो आहे तो म्हणजे इनकरेक्ट ऑप्शन असेल. ठीक आहे, त्यानंतर आपण काय बघू, हाऊ मेनी 2 डिजिट नंबर हॅव 6 इन देम. ठीक आहे, तर किती 2 डिजिट नंबर असेल की ज्यामध्ये 6 आहे, असं आपल्याला या क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. सोपा क्वेश्चन आहे एकदम. कोणकोणते 2 डिजिट नंबर ज्यामध्ये 6 आहे? 16, 26, 36, 46, 56, 66 आणि त्यानंतर 76, 86 आणि 96. ठीक आहे, किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9. पण 9च आहेत का? नाही 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 नाही, बिलकुल नाही. कारण काय माहितीये का, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 69 हे सगळे ह्याच्यामध्ये पण 6 आहे. ठीक आहे, तर हे टोटल 9 झाले आणि हे टोटल 9 झाले. पण यामध्ये काय की 66 कॉमन, म्हणजे हे 8 धरू आपण, हे 9 धरू, म्हणजे टोटल किती नंबर आपले ज्यामध्ये 6 आहे, असे 17 नंबर्स आहेत ज्यामध्ये आपला 6 आहे. आणखी एकदा आपण कॅल्क्युलेट करू. 18 नंबर आहेत असे, कारण का आपण इथं 60 घेतलेलं नाही. ठीक आहे, तर इथं आपण 60 घेतलं तर असे आपले 18 नंबर टोटल की ज्यामध्ये 6 आहेत. 18 असे 2 डिजिट नंबर आहेत ज्यामध्ये 6 आहे. ठीक आहे, तर मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणतात आपल्याला की व्हॉट रिमेन्स इफ 10 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम 10% ऑफ 200. ठीक आहे, तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की 200च्या 10% मधून जर आपण 10 मायनस केले तर काय उरतंय. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण 200चं 10% काय असतं ते पाहून घेऊ. ठीक आहे, तर सिंपल गोष्ट आहे. 10% म्हणजे काय? 10 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 200 दॅट इज 10% ऑफ 200. तर हे 0 0 गायब, हे 0 0 गायब, तर किती उरलं? 10% ऑफ 200 इज 20. ठीक आहे, 10% ऑफ 200 किती आहे? 20 आहे. तर 20 मधून आपल्याला किती करायचं आहे? 10 सबट्रॅक्ट करायचं. 20 मधून 10 सबट्रॅक्ट केलं आपल्याला किती उरलं? 10च उरलं. ठीक आहे, याचा अर्थ काय होता की 10% ऑफ 200 म्हणून आपण जर 10 मायनस केलं तर किती होतं? तर आपल्याला आन्सर आलं काय? 10 आपला आन्सर आहे. ठीक आहे, तर 54th क्वेश्चन काय की विच ऑफ द पेअर्स इज नीदर को प्राईम नॉट ट्विन प्राईम. ठीक आहे, तर को प्राईम किंवा ट्विन प्राईम नसलेली पेअर कोणती आपल्याला ती सांगायची आहे. तर सगळ्यात आधी आपण पाहू की कोणत्या पेअर ज्या आहेत त्या प्राईमच नाही आहेत. ठीक आहे, तर पहिलीच पेअर पहा, 82 आणि 88 हे प्राईम आहे का रे? अरे प्राईमच नाही, काही मजा करत उगं बसले. ठीक आहे, तर म्हणजे आपलं आन्सर काय झालं? 82 अँड 88. दिस विल बी अवर आन्सर ऑफ क्वेश्चन. आन्सर नंबर 1 विल बी करेक्ट. ठीक आहे, त्यानंतर आपला क्वेश्चन काय 55th वाला की समीर रोट 6,07,000 ॲज किती आहे? वन्स, टेन्स, हंड्रेड्स, 1000, 10,000, लॅक, 10 लाख. ठीक आहे, 60 लाख लिहिलं. समीरनं किती लिहिलं? 6 लाखाला 60 लाख लिहिलं. 60 लाख. बाय हाऊ मच इज हे आन्सर रॉंग. तर ह्याचं आन्सर कितीने रॉंग आहे ते आपल्याला विचारलंय. तर ऑब्व्हियसली म्हणजे 60 लाख लिहिले त्याच्यामधून आपल्याला काय करावं लागेल? 6,07,000 मायनस करावं लागेल. तर मायनस किती केलं आपण? 6,07,000 केलं, तर हे किती होतंय? 54 लाख होते. ठीक आहे, सो दिस विल बी 54 लाख. आपला आन्सर काय येईल? क्वेश्चन आन्सर नंबर 2 विल बी करेक्ट. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं होतं की त्याने काय केलं? 6,07,000 त्याने मिस्टेकनली 60,07,000 लिहिलं. ठीक आहे, तर आपल्याला काय करावं लागेल की 60,07,000 म्हणून 6,07,000 आपल्याला मायनस करावं लागेल. आपले आन्सर जे आहे ते आपले येऊन जाईल. ठीक आहे,
मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणताय की 3/4 प्लस 5/6 प्लस 5/8 इक्वल टू व्हॉट. ठीक आहे, सोपा क्वेश्चन आहे यार. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, सगळ्यांचं आपल्याला लिस्ट कॉमन मल्टिपल घ्यायचं आणि ते खाली घेऊन आपण वर त्यांना रिस्पेक्टिव्ह याच्याने मल्टिप्लाय करू. ठीक आहे, तर 4 मल्टिप्लाइड बाय 6 किती होतं 24. 8 ने डिव्हिजिबल आहे का, हो 8 24 ला डिवाइड करू शकतो. त्यामुळे काय की 24 सगळ्यांचं एलसीएम आहे, तर खाली आपण 24 लिहू. ठीक आहे, वर आता 4 चं 24 करण्यासाठी आपल्याला किती मल्टिप्लाय करावं लागेल, 4 ला 6 ने करावं लागेल, तर 3 ला पण आपण 6 ने मल्टिप्लाय करू. ठीक आहे, प्लस 6 चं 24 करण्यासाठी आपल्याला किती मल्टिप्लाय करावं लागेल, 4 ने करावं लागेल, तर 5 ला आपण 4 ने मल्टिप्लाय करू, तर 5 मल्टिप्लाइड बाय 4 केलं. प्लस 8 चं आपल्याला 24 करण्यासाठी किती मल्टिप्लाय करावं लागेल, 3 ने करावं लागेल, तर 5 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करू, 5 ला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, तर काय येते आपल्याला इथे बघा बरं. सो व्हॉट वी आर गेटिंग 18 प्लस 20 प्लस 15. ठीक आहे, विच इज 18 प्लस 20 इज 38. 38 प्लस 15 इज किती झालं रे, 38 प्लस 15 किती झालं, 38 प्लस 15 इज 43. ठीक आहे, नाही 53 डिवाइड बाय 24. ठीक आहे, तर 53 डिवाइड बाय 24 झालं आपलं. तर ह्याचा अर्थ काय होता आपला, 24 वन जा 24, 24 टू जा 48. ठीक आहे, तर 24 टू जा किती होतं 48 होतं, तर 2 आणि 2 फ्रॅक्शन वर काय 5/24. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर 4 विल बी करेक्ट. ठीक आहे, तर काय केलं आपण की ह्याला आपण फर्दर एक ह्याच्यामध्ये लिहून टाकलं, प्रॉपर फ्रॅक्शन फॉर्म मध्ये आपण ह्याला लिहून टाकलं, तर आपला आन्सर काय येईल 2 फ्रॅक्शन 5/24. मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय की अ फेन्सिंग इज टू बी पुट अराउंड अ स्क्वेअर गार्डन विथ एरिया ऑफ 625 स्क्वेअर मीटर. What will be expense of 4 layered fencing around it if the rate of fencing is 50 rupees per meter. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण क्वेश्चन समजून घेऊ. क्वेश्चन काय म्हणतोय की हा गार्डन आहे, ह्या गार्डनचा एरिया दिला आपल्याला. ठीक आहे, एरिया किती आहे गार्डनचा, एरिया आहे गार्डनचा 625 स्क्वेअर मीटर आहे. ठीक आहे, या गार्डनचा आपल्याला एरिया दिलेला 625 स्क्वेअर मीटर आणि आपल्याला विचारलं की ह्याला आपण फेन्स जर केली, ह्याच्या अराउंड जर आपण कुंपण बांधले 4 पदरी, तर आपल्याला किती रुपये खर्च येईल, पर मीटरचा खर्च आहे 50 रुपये. तर आपल्याला टोटल किती मीटर लागतील ते आपल्याला काढावं लागेल, त्याच्यानुसार आपल्याला किती खर्च येईल ते कळेल. ठीक आहे, तर आपण पाहू की किती म्हणजे आपल्याला ह्याचं समजा 625 स्क्वेअर मीटर हे आपलं समजा ह्याचा एरिया आहे, त्याची साईड किती असेल ते आपल्याला काढावं लागेल. ठीक आहे, तर साईड काढण्यासाठी आपल्याला काय की स्क्वेअर एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो रे, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर. तर साइड स्क्वेअर इक्वल टू 625 कशाला स्क्वेअर आहे, 625 25 चा स्क्वेअर आहे, तर 25 cm आपली साईड झाली. ठीक आहे, तर 25 सेंटीमीटर काय झाली आपली साईड झाली, तर 25 सेंटीमीटर आपली साईड झाली, तर चारी साईडचं पेरिमीटर किती झालं 100. ठीक आहे, सॉरी 25 मीटर, सॉरी माय बॅड, 25 सेंटीमीटर 25 मीटर, तर 100 मीटर चारी साईडचं आपल्याला टोटल आपली हे झाली लेंथ झाली. तर आपल्याला किती वेळेस करायचं, 4 वेळेस करायची आपल्याला फेन्सिंग, म्हणजे आपण 400 मीटरची फेन्सिंग करत आहे. ठीक आहे, पर मीटर फेन्सिंगचा कॉस्ट किती आहे, पर मीटर फेन्सिंगचा कॉस्ट आहे 50 रुपीज, तर 400 ला आपण 50 ने मल्टिप्लाय करू, विच इज 20,000. ठीक आहे, तर 20,000 आपला आन्सर येईल, ऑप्शन नंबर 4 विल बी करेक्ट आन्सर. ओके, सो मूविंग ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. Under a plantation program, a social welfare organization decided to plant a tree at 5 kilometer distance on 100 kilometer road on both sides. How many trees can be planted? ठीक आहे, तर काय म्हणतंय की एक सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन जी आहे ती एका रोडवर ना झाड लावण्याचं काम करते. ठीक आहे, झाड लावण्याचं काम करत आहे, तर तो रोड आहे समज 100 किलोमीटरचा आणि ती ऑर्गनायझेशन लावणार आहे प्लांट दर 5 किलोमीटरला. ठीक आहे, तर किती टोटल प्लांट लावेल ते आपल्याला काढायचं आहे, दोन्ही साईडने लावलं तर. ठीक आहे, एका साईडने दोन्ही साईडने लावलं, आपण एका साईडचं काढलं 2 ने मल्टिप्लाय केलं, दोन्ही साईडचे येऊन जाईल आपल्याला. ठीक आहे, तर आपण काय करू की सगळ्यात आधी 100 किलोमीटर 5 किलोमीटरची किती इन्स्टॉलमेंट येते, म्हणजे किती वेळेस 5 किलोमीटर येतं 100 किलोमीटर, ते मध्ये आपण पाहू एकदा. ठीक आहे, तर म्हणजे बघा 100 डिवाइड बाय 5 करावं लागेल आपल्याला, विच विल बी 20. तर 20 वेळेस 5 किलोमीटर येईल. ठीक आहे, इथे 5 किलोमीटर, इथं असं 20 वेळेस येईल. ठीक आहे, पण इथं शून्यावर सुद्धा आपण एक झाड लावतो ना, मग टोटल किती लागतील झाडं, असे 21 झाडं लागतील एका साईडने. 21 लागले म्हणजे दोन्ही साईडचे मिळून किती होतील, 21 मल्टिप्लाइड बाय 2 विच इज 42. तर दोन्ही साईडचे मिळून आपले 42 ट्रीज लागतील इन टोटल. ठीक आहे, तर 42 आपला ऑप्शन मध्ये का बिलकुल ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन काय की आपला त्यानंतर क्वेश्चन आहे, संदीप हॅज अ बंडल ऑफ 100 रुपीज नोट फ्रॉम सिरियल नंबर 42378 to 42432. If instead of 100 rupees notes he wants 500 notes, how many notes of 500 can he get? ठीक आहे, तर आपल्या संदीपकडे नोट्स आहेत 100 रुपयाच्या,
ह्या सिरियल नंबर पासून ते ह्या सिरियल नंबर पर्यंत, ठीक आहे. आणि त्याला त्या 100 रुपयाच्या नोट एक्सचेंज करून 500 रुपयाच्या नोट्स पाहिजे, कारण की काय की 100 रुपयाचे खूप जास्त होत असतील, त्याला खिशात घालून कुठेतरी काय करायला जात असेल, आपल्याला काय करायचं, ठीक आहे. तर आपल्याला इन टोटल काय करावं लागेल, त्याकडे किती रुपये 100 रुपयाच्या फॉर्म मध्ये त्याकडे किती रुपये ते काढावं लागेल, त्याला आपल्याला डिवाइड करावं लागेल 500, तर सो दॅट विल गेट 500च्या आपल्या त्याच्याकडे किती नोटा असतील आपल्याला ते भेटेल, ठीक आहे. तर किती नोट आहेत आपण त्याच्याकडे त्या आधी काढू, ठीक आहे. तर 4243 मायनस 42378 हे आपण करू. तर टोटल किती व्हायला बघा रे, 42432 मधून आपल्याला 42378 आपल्याला मायनस करायचं आहे. नाही सॉरी आपल्याला उलट एक सेकंड. आपल्याला बघा काय करायचंय, 42432 मायनस 42378 करायचं आपल्याला, ठीक आहे. तर 2 मधून 8 जात नाही, 2 इथं कापलं, 3 कापलं, 2 इथं कॅरी 1 घेतलं, 12 मायनस 8 इज 4, ठीक आहे. इकडे 2 मधून 7 जात नाही, तर आपण इथं आणखी एकदा कॅरी घेऊ. इथं 12 गेलं, 12 मधून 7 गेलं किती उरतात, 5 उरतात. 3 मधून 3 गेले 0 झाली. त्याकडे इन टोटल किती नोट आहेत, 54 नोट आहेत, ठीक आहे. पण ह्यामध्ये काय होतं माहिती आहे का, ह्यामध्ये आपण एक नोट कॅल्क्युलेट करत नाही, ठीक आहे. एक नोट आपण कोणती कॅल्क्युलेट करत नाहीत, की आपण काय करतो की ह्या नोट म्हणून ह्या नोट काढून टाकले आपण, तेव्हा आपल्याला हे भेटेल असं आपण ते काढले, ठीक आहे. पण लेट्स से मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. माझ्याकडे 1 नंबरची नोट आहे, 2 नंबरची नोट आहे, ठीक आहे. तर आपण काय करतो की आपल्याला समजा टोटल नोट, मला लेट्स से माझ्याकडे 3 नोट आहेत, ठीक आहे. माझ्याकडे 3 नोट आहेत, पहिल्या नंबरचा नंबर 1 आहे, दुसऱ्या नंबरचा नंबर 2 आहे, तिसऱ्या नोटचा नंबर 3 आहे, ठीक आहे. तर मी काय केलं, टोटल नंबर फाइंड करण्यासाठी 3 मायनस 1 केलं, तर किती आहेत ना नोटा, 2 येतात. कारण की काय होईल माहिती का, एक नोट आपली एक्स्ट्रा मायनस होईल, ठीक आहे. त्या 2 मध्ये आपण जर 1 ऍड केलं तर आपल्याला टोटल नोटा 3 ज्या आहेत त्या बरोबर येतील, ठीक आहे. त्याच प्रकारे इथं 55 मध्ये जर आपण 1 ऍड केलं तर आपल्या टोटल नोटा 100च्या किती आहेत, 55, ठीक आहे. 54 नोटांमध्ये 1 ऍड केलं तर आपल्या टोटल नोटा किती आहेत, 100च्या 55 नोट आहेत आपल्याकडे टोटल 100च्या. तर त्या 55 नोट आहेत, तर 500च्या नोटा किती येतील, 100च्या 55 नोट आहेत, तर 500च्या किती येतील, ऑब्विसली 55 डिवाइड बाय 5, ठीक आहे. म्हणजे 500च्या आपल्याकडे नोटा किती येतील, 11 येतील त्याच्याकडे, ठीक आहे. त्याला जर एक्सचेंज करून घेतात नोटा, तर इन टोटल त्याला 11 नोटा भेटतील 500च्या, ओके. सो मूव्हिंग ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. Aditya incurred 9,500 rupees expenditure toward travel for his Kerala trip. He spent 7,215 on miscellaneous expenses. How much did he spend in all in Kerala trip? ठीक आहे. तर मिसलेनियस म्हणजे काय, फिजूल खर्च, म्हणजे काय हात खर्च ज्याला म्हणतो आपण तो, ठीक आहे. त्याने काय की 9,500 रुपयाचा प्रॉपर खर्च झाला, ठीक आहे. त्याबरोबर त्याचा हात खर्च जो झाला तो झाला 7,250. तर आपल्याला टोटल किती खर्च झाला ते आपल्याला काढायचं, काहीच नाही. आपल्याला 9,500 मध्ये 7,250 आपल्याला ऍड करायचं, ठीक आहे. वी हॅव टू ऍड 9,500 टू 7,250, ठीक आहे. तर इन टोटल किती ते 0, 5, 7 आणि 16, ठीक आहे. तर किती येईल, 16,750 येईल आपला आन्सर. तिथे आहे का आन्सर, आहे 16,750, विच इज ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट, ठीक आहे. त्यानंतरचा आपण क्वेश्चन पाहू की व्हॉट इज द टाइम इन ऍडजस्टंट क्लॉक. त्या क्लॉक मध्ये किती वाजलेत रे, काय सोपं आहे, छोटा काटा आणि मोठा काटा बघायचा. छोटा काटा तितके वाजलेले असतात, 9 वाजलेत फक्त, ठीक आहे. 9 वाजून किती मिनिटं झाले, 40 मिनिटं नाही झाले, कारण की मोठा काटा 12 वर आहे, ठीक आहे. तर 9 वाजलेले त्यामध्ये. 62 काय की फाइंड द पेरिमीटर ऑफ ऍडजॉइनिंग फिगर इफ एरिया ऑफ एव्हरी स्क्वेअर इज 1 सेंटीमीटर, ठीक आहे. तर आपल्याला पेरिमीटर विचारले, चांगल्यानं ऐकून चांगल्यानं वाचून घ्यायचं मित्रांनो. इथं मी एरिया काढला असता तर आपल्याला पचकन तोंडा पडला असतो, ठीक आहे. आपल्याला पेरिमीटर विचारलं, तर पेरिमीटर पहिली गोष्ट कशामध्ये येईल, पेरिमीटरचं युनिट काय असतं, पेरिमीटरचं युनिट असतं सेंटीमीटर. एरियाचं युनिट काय असतं, स्क्वेअर सेंटीमीटर असतं, ठीक आहे. एरियाचं युनिट असतं स्क्वेअर सेंटीमीटर, पण पेरिमीटरचं काय असतं, सेंटीमीटर असतं, ठीक आहे. तर पेरिमीटर म्हणजे काय की ह्याचं एक्सटर्नल पार्ट जो आहे त्याचे आपल्याला काढायचं, म्हणजे किती, हे 1 सेंटीमीटर झालं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, ठीक आहे. तर पेरिमीटर किती झालं, 22 सेंटीमीटर झालं. स्क्वेअर सेंटीमीटर का नाही, पेरिमीटरचं युनिट जे आहे ते सेंटीमीटरच आहे. कारण पेरिमीटर म्हणजे काय, आउटर तुमची किती इन टोटल लेंथ होईल ते आपल्याला विचारलेलं, दॅट इज 22 सेंटीमीटर. तर ऑप्शन नंबर 1 विल बी करेक्ट, ओके. आता नेक्स्ट वाला क्वेश्चन थोडासा ट्रिकी, ह्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, ऑप्शन ठेवून बघावं लागणार आहे, ठीक आहे. आपल्याला सोप्या मेथडनं करायचं, आपल्याला ऑप्शन ठेवून पाहावं लागणार आहे. ते काय म्हणतंय की 435 ला आपण मल्टिप्लाय केलं 1 स्टारने, तर 5 स्टार स्टार 0 असा आन्सर येते आपलं, ठीक आहे. तर आपल्याला स्टारच्या ठिकाणी काय आहे ते आपल्याला काढायचंय, ठीक आहे. तर आपण एक एक करून ऑप्शन ठेवून पाहू. तर आपण स्टारच्या ठिकाणी 0 असलं असतं तर काय झालं असतं, 435 मल्टिप्लाइड बाय 10 झालं असतं, तर म्हणजे किती झालं तर 4,350 झालं, तर विच इज नॉट करेक्ट, ठीक आहे. त्यानंतर
जर 1 असलं असतं तर काय झालं असतं 435 मल्टिप्लाइड बाय 11 झालं असतं. तर 11 मल्टिप्लाय केलं तर किती आलं 5 5 33 and 5 11 3 33 and 5 is 38 कॅरी 3 11 4 44 हे किती आलं असतं 4785 which is also not correct because फर्स्ट डिजिट जे पाहिजे आपल्याला तो आपल्याला 5 पाहिजे. आपण तिसरा ऑप्शन ठेवून बघू. ठीक आहे, तिसरा ऑप्शन म्हणजे काय 435 मल्टिप्लाइड बाय 12. ठीक आहे, त्याचं किती येईल 12 5 60 0 कॅरी 6 12 3 36 36 and 3 is 42 42 2 खाली आणि 4 वर घेऊन जाऊ आणि 12 12 12 24 12 36 12 48 48 आणि 4 52. ठीक आहे, त्याचा आन्सर किती आलं 5220. ठीक आहे, आता स्टारच्या ठिकाणी तर 2 जर ठेवलं आपण आणि इथं जर 2 2 ठेवलं तर व्यवस्थित हे येतं. दॅट्स वाय आवर 3 इज आवर आन्सर. ठीक आहे, 2 इज आवर आन्सर म्हणजे 3 ऑप्शन नंबर 3 म्हणलो बरं. मला पकडू नका असं म्हणजे पुन्हा म्हणतात सर तुम्ही तर 3 म्हणला होता ऑप्शन नंबर 2 चे आमचं इथं 2च आन्सर आहे तर ऑप्शन नंबर 3 म्हणलो तर 2 आन्सर आहे आपला. ओके, सो मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणते की इक्बाल परचेस्ड अन ओल्ड मोटरसायकल ॲट 25,000. He spent 8,500 on its repairs, 2,500 for coloring, then sold it for 38,500. How much profit did he earn in following transaction? ठीक आहे, तर इक्बालला आधी कॉस्ट किती लागला ते पाहू. तर याचा अर्थ काय की इक्बालने गाडी खरेदी केली. ठीक आहे, त्या गाडीला काय केलं त्याने त्या गाडीला रिपेअर केलं, त्या गाडीला कलर मारला, त्या गाडीला विकलं. ठीक आहे, त्याने खरेदी एका प्राइसला केली, त्याला कलर मारायला एक प्राइस लागला, रिपेअर करायला एक प्राइस लागला, विकण्यासाठी एक प्राइस होता. त्याला प्रॉफिट किती झाला आपल्याला ते काढायचं बेसिकली. ठीक आहे, तर आपल्याला त्याला आधी काय काढावं लागेल, आपल्याला त्याला कॉस्ट किती लागला ते आपल्याला काढावा लागेल. ठीक आहे, तर कॉस्ट किती लागला पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 25,000 रुपये आधी गाडीचा प्राइस प्लस रिपेअर करण्यासाठी किती लागले 8,500 रुपये लागले प्लस त्याला कलर करण्यासाठी किती लागले 2,500 रुपये लागले. ठीक आहे, तर इन टोटल किती होते 0 0 0 कॅरी 1. ठीक आहे, 8 and 2 10 10 and 1 11 16 16 ला 6 कॅरी 1 इथं किती झालं 36,000 रुपीज त्याचं काय झालं कॉस्ट प्राइस झाला. ठीक आहे, त्यानं सेल कितीला केली 38,500 ला केली. 38,500 म्हणून आपण 36,000 मायनस केलं त्याला कॉस्ट जितका लागला तितका तर आपल्याला येऊन जाईल की प्रॉफिट किती झालेला आहे 2,500 रुपयाचा त्याला प्रॉफिट झालेला आहे. तर इथं ₹2500 विल बी करेक्ट आन्सर. ओके, सो मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टेटमेंट. आपल्याला इथं काय विचारलं की बरोबर कोणतं स्टेटमेंट आहे ते आपल्याला सांगायचं. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ स्क्वेअर इज 180. नाही रे बाबा, सगळ्या अँगल स्क्वेअरचे किती असतात 360 डिग्री असतात. ठीक आहे, त्यानंतर सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू राईट अँगल. राईट अँगल म्हणजे किती 90 डिग्री म्हणतो. 90 डिग्री काय चुकीचं आहे कारण की सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ठीक आहे, तिसरं काय म्हणते की द नंबर ऑफ साइड ऑफ रेक्टँगल इज डबल द नंबर ऑफ साइड ऑफ अ ट्रायंगल. ठीक आहे, म्हणजे रेक्टँगलला जितक्या साइड आहेत त्या ट्रायंगलच्या दुप्पट आहेत. रेक्टँगलला 4 साइड असतात, ट्रायंगलला 3 साइड असतात. बरोबर आहे का बिलकुल नाही. ठीक आहे, दिस इज ऑल्सो रॉंग. तर आता आपण चौथं न वाचता आपण राईट करू शकतो पण आपण वाचून राईट करू. ठीक आहे, तर चौथं काय म्हणते की द सम ऑफ ऑल अँगल ऑफ अ ट्रायंगल इज हाफ द सम ऑफ ऑल अँगल ऑफ रेक्टँगल. ठीक आहे, तर सम ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल किती असतं 180 डिग्री असतं आणि सम ऑफ ऑल अँगल ऑफ रेक्टँगल किती असतं 360 डिग्री असतं. तर 180 डिग्री इज हाफ ऑफ 360 डिग्री. सो दॅट्स वाय ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ठीक आहे, त्यानंतर 66 मध्ये काय म्हणते आपल्याला विच इज द ग्रेटेस्ट नंबर. ग्रेटेस्ट नंबर म्हणजे काय की आपल्याला डेसिमलचा फंडा क्लिअर पाहिजे. आपल्याला डेसिमलच्या जितकं चिटकून मोठा नंबर असेल तो सगळ्यात मोठा नंबर असेल. ठीक आहे, बेसिकली डेसिमलचा फंडा हा असतो. ठीक आहे, तर इथं बघा डेसिमलला चिटकून वाले नंबर कोणते हा तर डेसिमलला चिटकून हा गेला रेसच्या बाहेर. ठीक आहे, आता 1 2 3 हे डेसिमलला चिटकून आहेत. हा छोटा 8 छोटा 8 पण गेला रेसच्या बाहेर. तर हा आणि हा आता डेसिमलला चिटकून दोघं इक्वल आहेत पण त्यानंतरचा जो नंबर मोठा आहे तो नंबर मोठा आहे. ठीक आहे, पण इथं काय बघा 0.91 आहे तर आपला 0.91 जो नंबर आहे तो सर्वात मोठा आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 67 पाहू आपण. क्वेश्चन नंबर 67 मध्ये काय टू हेल्प फ्लड विक्टिम्स द स्टुडंट ऑफ आदर्श विद्यालय कलेक्टेड 47,989 रुपीज and students of Saraswati Vidyalaya collected 8,493 rupees. From the total amount 50,042 rupees are used for domestic items and remaining amount is used for packet foods. How much amount is spent on packet foods? ठीक आहे, तर काय म्हणले की सरस्वती विद्यालय आणि आदर्श विद्यालयांनी काय केलं की फ्लड म्हणजे पूर झालेला होता तर पुराच्या विक्टिम्सला मदत करण्यासाठी त्यांनी काय केलं पैसे कलेक्ट केले. ठीक आहे, तर पैसे कलेक्ट किती केले आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 47,989 रुपीज कलेक्ट केले. ठीक आहे, सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी किती कलेक्ट केले 8,493 रुपये कलेक्ट केले. ठीक आहे, अरे बापरे हे माझं स्क्रीनच इकडे निघून गेली. मी तर रागात केलं तर रागामध्ये त्याने स्क्रीनच साईडला करून घेतली. ठीक आहे, तर 8,493 रुपीज त्यांनी कलेक्ट केले. ठीक आहे, तर आपल्याला काढू की आपण टोटल पैसे किती कलेक्ट झाले. आज क्वेश्चन पुढचा काय म्हणतोय की
जर समजा 50,000 रुपये जे आहेत ते डोमेस्टिक आयटम खरेदी करण्यासाठी म्हणजे कपडे लत्ते जे काय ते खरेदी करण्यासाठी गेले आणि उरलेले फूड पॅकेट घेतले तर फूड पॅकेट किती रुपयाचे घेतले आपल्याला ते सांगायचं. ठीक आहे, तर आपण काढू की टोटल पैसे आपल्याला आधी किती लागले ते काढू. ठीक आहे, 9 2 12 कॅरी 1. ठीक आहे, 18 8 कॅरी 1. ठीक आहे, 14 4 कॅरी 1, 16 6 कॅरी 1. ठीक आहे, हे 5 किती झाले टोटल 56,482 रुपीज आपले टोटल कलेक्ट झाले. ह्याच्यापैकी आपल्याला डोमेस्टिकेटसाठी किती आपण डोमेस्टिक आयटमसाठी किती खर्च केले 50,042. तर मायनस करू आपण सरळ सर. 2 म्हणून 2 गेले 0, हे 4 उरलं, इथं 4 उरलं, इथं 6 उरलं, तर 6,440 आपलं आन्सर मध्ये आहे का बिलकुल आहे. ठीक आहे, ₹6,440 आपले फूड पॅकेट्स वगैरे. ओके, सो मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. करेक्ट स्टेटमेंट आपल्याला सांगायचं 25% 25/10 1000 आहे का नाही, कारण की 25% काय असतं 25/100 असतं. ठीक आहे, 50% ऑफ 50 इज 2.5 नाही 25 असतं. ठीक आहे, 5% ऑफ 20 इज 4. ठीक आहे, तर 5% ऑफ 20 काय कसं करावं लागेल आपल्याला 5 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 20. तर हे किती येईल खूप छोटे येईल 0.5 इंटू 2 येईल दॅट इज 1. ठीक आहे, 1 येईल 4 येणार नाही. तर 0.68 इक्वल टू 68% दॅट इज करेक्ट. ठीक आहे, कारण की 68% म्हणजे काय असतं 68% म्हणजे असतं 68 डिवाइड बाय 100 विच इज 0.68. ठीक आहे, तर आपलं 4 ऑप्शन नंबर जे आहे ना ते करेक्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहू व्हॉट इज डायमीटर ऑफ अ सर्क्युलर गार्डन हुज रेडियस इज 7.6 सेंटीमीटर. ठीक आहे, तर डायमीटर आणि रेडियसचा काय संबंध असतं की रेडियसचा मल्टिप्लाय आपण 2 केलं, रेडियसला जर मल्टिप्लाय आपण 2 ने केलं तर आपल्याला डायमीटर भेटतं. ठीक आहे, तर 7.6 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती येईल आपलं 15.2 येईल. तर 15.2 विल बी अवर डायमीटर. ठीक आहे, डायमीटर म्हणजे काय असतं रेडियसच्या दुप्पट असतं फक्त. ओके, त्यानंतर आपण पाहू क्वेश्चन नंबर 70 पाहू. क्वेश्चन नंबर 70 मध्ये काय म्हणतंय की 2.25 मीटर ऑफ क्लॉथ इज रिक्वायर्ड टू स्टिच अ शर्ट. हाऊ मच क्लॉथ विल बी रिक्वायर्ड फॉर स्टिच 5 सच शर्ट. ठीक आहे, तर एका शर्टासाठी किती लागलं 2.25 लागलं, तर 5 शर्टांसाठी किती लागेल रे मल्टिप्लाय बाय 5 करा, बस संपलं. एका शर्टासाठी जर 2.25 मीटर कपडा लागत असेल तर 5 शर्टांसाठी किती लागेल, बस आहे बाबा, त्याला 5 ने मल्टिप्लाय कर. ठीक आहे, तर 5 5 ला 25 ला 5 कॅरी 2, 5 2 जा 10 आणि 2 12 ला 2 कॅरी 1, 5 2 जा 10 आणि 1 11 11.25 मीटर. तो 11.25 मीटर विल बी आवर करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, त्यानंतर how much more is the number of divisors of 36 is than that of divisors of 24. ठीक आहे, 36 चे डिव्हिजर्स असे किती आहेत की जे 24 च्या डिव्हिजर पेक्षा जास्त किंवा कमी जास्त विचारलं आपल्याला तर किती आपल्याला हे काढायचं. ठीक आहे, तर आपण आधी काय करू 36 चे डिव्हिजर्स काढू. ठीक आहे, 36 ला कशा कशाने डिव्हिजन होती 2 ने होती, 3 ने होती, त्यामुळे 6 ने पण होती, 5 ने होत नाही, 7 ने होत नाही, 8 ने होती का 8 45 8 संग 48 नाही नो 8 ने नाही होगी, 8 ने नाही होत. ठीक आहे, त्यानंतर 9 ने होती का यस 9 ने होती, त्यानंतर 10 ने होती का 10 ने होत, 11 ने होती का 11 ने पण नाही होत, 12 ने होती का 12 ने पण होती, 13 ने होती का नाही 13 ने नाही होत, 14 ने होती का 14 ने पण नाही होत, 16 17 सरळ 18 ने होईल आता. ठीक आहे, 18 ने होईल, त्यानंतर सरळ 36 ने होईल. ठीक आहे, हे इतके सारे 36 चे जे आहेत ते आपल्याला इतके सारे हे भेटतील. ठीक आहे, तर आता ह्यामध्ये मला सांगा अरे आणखी एक राहिलं 4 ने पण होईल. ठीक आहे, 4 9 ला 34 असतं, तर हे इतके सारे आपले 36 झाले. तर 24 चे आपण डिवायझर काढू. तर 24 ला कशा जाईल 2 ने जाईल, 3 ने जाईल का 3 ने पण जाईल, 4 ने जाईल का 4 ने पण जाईल, 6 ने जाईल का 6 ने पण जाईल, 9 ने जाईल का 9 ने सुद्धा नाही 9 ने नाही जाणार. ठीक आहे, त्याचा 12 ने जाईल का 12 ने जाईल, त्यानंतर कशात जाईल रे त्यानंतर आपलं 24 इटसेल्फ. ठीक आहे, 24 ने सुद्धा जाईल. ठीक आहे, काय मिस केले का आपण 7 7 7 टू जा 14 7 3 जा 8 ने 8 मिस केला आपण. ठीक आहे, 8 1 जा 8 8 2 जा 8 ने मिस केला आपण. ठीक आहे, 8 1 8 16 24 8 32 8 ने आपण मिस केलं. ठीक आहे, 8 ने सुद्धा याला डिव्हिजिबल तो राहील 24, कारण की 8 3 जा 24. ठीक आहे, तर आपल्याला टोटल काढायचं की टोटल किती नंबर असे आहेत की जे 36 चे जास्त आहेत. ठीक आहे, तर 36 चे टोटल किती डिव्हिजर आहेत आपण ते काढू. 1 2 3 4 5 6 7 8 आहेत 36 चे डिव्हिजर आणि 24 चे 1 2 3 4 5 6 7 आहेत. तर 36 ला किती जास्त आहेत, एक जास्त आहे. ठीक आहे, फक्त एक जास्त आहे 36 ला डिव्हिजर्स. ओके, तर मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणतंय की व्हॉट विल बी कन्झिक्युटिव्ह नंबर आफ्टर 75,09,535. ठीक आहे, तर इथे काय विचारलंय की आपल्याला
75 लाख, ठीक है, 75 लाख 9,000, ठीक है, 75 लाख 9,535. ह्याच्या नंतरचा नंबर आपल्याला विचारला. कन्झिक्युटिव्ह नंबर म्हणजे काय की ह्याच्या नंतरचा नंबर आपल्याला विचारला. 35 नंतर काय असतं 36 असतं, ठीक आहे. फक्त आणि फक्त ट्रिकी काय होतं की 75 लाख 9,035 नंबर हा लिहिणं ट्रिकी होतं, बाकी दुसरा कोणता ट्रिकी पार्ट नव्हता. तर हा जो आहे 75 लाख 9,536 दॅट विल बी अवर आन्सर. तर क्वेश्चन आन्सर नंबर 4 विल बी अवर आन्सर, ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन में क्या विचारते हैं, अंडर ट्री कंजर्वेशन प्रोग्राम महाराष्ट्र गवर्नमेंट प्लांटेड 8,000 ट्रीज ऑन अमरावती अकोला एंड अमरावती यवतमाळ हाईवे on both side of the road. If 40% of trees are planted on Amravati Akola highway, how many trees are planted on Amravati Yavatmal highway? ठीक आहे. तर गव्हर्नमेंटने काय केलंय की 8,000 झाडं लावलेत, ठीक आहे. 8,000 झाडं कशी लावलेत की अमरावती हायवेवर, अमरावती यवतमाळवर काय लावलेत तर अमरावती अकोल्यावर काय लावलेत, ठीक आहे. टोटल किती 8,000 झाड आहेत. तर ह्यांनी आपल्याला सांगितले की अमरावती यवतमाळवर ह्यांनी 40% ट्री लावलेत, ठीक आहे. अमरावती यवतमाळवर किती लावलेत 40% लावलेत. तर उरलेले कुठे लावले असणार, अमरावती अकोल्यावर लावले असणार, ठीक आहे. तर अमरावती अकोल्यावर किती लावलेत 40 - 100 - 40 60% ट्रीज आपले, कारण टोटल किती 100% असतं, ठीक आहे. तर आपल्याला अमरावती अकोला जर काढायचं असेल तर आपल्याला त्यामधून काय मायनस करावं लागेल, अमरावती यवतमाळ मायनस करावं लागेल, ठीक आहे. तर आपण अमरावती यवतमाळ जर मायनस केलं तर आपलं 60% ट्रीज आपले येतात, ठीक आहे. तर 60% ट्रीज आपले अमरावती अकोला रोडवर आहेत. तर हे आपल्याला टोटल ट्री किती ते काढायचं, 60% मल्टिप्लाइड बाय 8,000. तर दॅट इज 60 डिवाइड बाय 100 इंटू 8,000. तर 100 चे 2 0 गायब, इथे 2 0 गायब. तर 60 इंटू 80 4 6 जा 48. तर 48 100 आपले ट्रीज होतील इन टोटल, ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 4 विल बी करेक्ट. त्यानंतर मुव्हिंग ऑन टू लास्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन काय म्हणते की ऑब्झर्व द पिक्टोरियल इन्फॉर्मेशन, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पिक्चर पाहून आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची, त्यानुसार आपल्याला आन्सर करायचे क्वेश्चन, ठीक आहे. तर इथे रॅशन कार्डचे 2 घर आहेत, ठीक आहे. पांढऱ्या रॅशन कार्डचे किती आहेत 2 घर आहेत, येलो रॅशन कार्डचे किती आहेत 2 घर आहेत, आणि ऑरेंज रॅशन कार्डचे किती आहेत 4 घर आहेत, ठीक आहे. 4 नाही, खाली बघा इथे स्केल दिलेली आहे, एक पिक्चर इक्वल टू 100 घर. तर व्हाईटचे किती आहेत 200 घर आहेत, येलोचे किती आहेत 200 घर आहेत, आणि ऑरेंजचे किती आहेत 400 घर आहेत, ठीक आहे. कारण की एक पिक्चर इक्वल टू 100 घर आहेत, तर 2 पिक्चर म्हणजे 200 घर झाले, त्या प्रकारे, ठीक आहे. आता व्हॉट इज, आता क्वेश्चन आपण वाचू. व्हॉट इज नंबर ऑफ हाऊसेस दॅट हॅव ऑरेंज कलर कार्ड, ठीक आहे. ऑरेंज कलर कार्ड वाले किती घर आहेत आपल्याला ते विचारलेलं आहे. तर ऑरेंज कलरचे घर किती आहेत, 4 आहेत. एक घर म्हणजे किती 100, तर किती झाले 400 घर झाले ऑरेंज कलर कार्ड ज्यांच्याकडे, ठीक आहे. हाऊ मेनी टाइम इज द नंबर ऑफ हाऊसेस विथ व्हाईट कार्ड टू द नंबर ऑफ हाऊसेस विथ येलो अँड ऑरेंज कार्ड, ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलं की व्हाईट कार्ड जे घर आहेत ते किती टाइम्स आहेत, किती टाइम म्हणजे काय किती पट आहेत त्यांच्या, ठीक आहे. कशाच्या, येलो प्लस ऑरेंजच्या कंबाईन मध्ये, ठीक आहे. येलो प्लस ऑरेंजच्या कंबाईन मध्ये किती पट आहेत, तर येलो प्लस ऑरेंज किती झाले, येलो प्लस ऑरेंज झाले 6, ठीक आहे. तर व्हाईट कार्ड वाले किती पट झाले येलो प्लस ऑरेंजच्या, व्हाईट प्लस 2/6 झालं. तर 2/6 म्हणजे 1/3 झालं. 1/3 इज ऑप्शन नंबर 2, ठीक आहे. तर आपलं ऑप्शन नंबर 2 हे झालं. तुमच्या स्कॉलरशिप एक्झामसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहिजे ते मला कळवा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय गाईज.